माझं नाव भूषण सूर्यवंशी, मी 4G वॉर्डातला सुपरवायझर आहे। सकाळी मी जेव्हा वॉर्डात फिरत असताना मला तक्रार आली काकींची की अरे माझं सोन्यातलं कानातलं हरवलं आहे, आताच घंटागाडी आपली गेली तिथून। तर मी लगेच तात्काळ त्या घंटागाडीला ड्रायव्हरला फोन केला की आता सध्या गाडी कुठे आहे एक्झॅक्ट। तर ती गाडी सध्या नूतन मंदिरच्या विनायक चौक येथे उभी होती। तर मी त्यांना लगेच कॉन्टॅक्ट केला आणि तिथे हजर झालो आणि लगेच ती गाडी साईडला घेऊन काकींना फोन केला की या ठिकाणी आपली गाडी उभी आहे। तर काकी मला बोलल्या की मला तिथे घेऊन चल। मग मी त्यांना तिकडून घरी घ्यायला आलो मी आणि मग तिकडे त्यांना सोडलं आणि मग तिथे आम्ही पूर्ण ती गाडी खाली त्यांच्या आपल्या कामगारांकडून ती गाडी पूर्ण अशी खाली केली आणि पूर्णपणे ती चेक केली। त्यानंतर त्यांचं एक ओळख होती की त्यांच्या पिशवीमध्ये लग्नाच्या पत्रिका होत्या। मग आम्ही फक्त त्या पिशव्या चेक करत होतो आणि शेवटी आम्हाला ती पिशवी सापडली आणि मग त्यातून आम्ही त्यांना त्यांचे जे सोन्याचे कानातले दागिने होते ते त्यांना आम्ही रिटर्न दिले। सगळ्यांना मी खरंच मनापासून धन्यवाद देते। जे पण कार्य केलं आहे ते माझ्यासाठी खूप मोठं आहे। सगळं अगदी काही न बोलण्यासारखं आहे ते। अक्षरशः मला खूप मनाला छान वाटलं की अशीच तुम्ही कामं करत राहा किंवा आम्हाला आनंद वाटतो तुम्ही जे हे कामं करता त्याबद्दल। सगळ्यांचे आभार। नेमकं काय झालं होतं, सकाळी मी नेहमीप्रमाणे मी कानातले काढून ठेवले आणि अंघोळीला जायच्या अगोदर माझ्या लक्षात आलं की मी कानातले ठेवले होते डेस्कजवळ आणि कचरा गोळा केला आणि मी कचरा टाकायला गेले गाडी आल्यामुळे आणि गाडी इथून निघून गेल्यानंतर ते माझ्या लक्षात आलं की माझे कानातले नाही आहेत। मी लगेच भूषण जे आपले सफाई कामगार आहेत भूषण सूर्यवंशी यांना मी कॉल केला। त्यांनी मला सांगितलं तुम्ही काही घाबरू नका, मी गाडी कुठे आहे चौकशी करतो। त्यांनी मला 5 मिनिटात उत्तर दिलं। गाडी आपल्या नूतन ज्ञानमंदिर शाळेजवळच होती, तिथे मला घेऊन गेले आणि हे जेवढे सफाई कामगार आहेत त्यांनी मला मदत केली, त्यांचे खूप धन्यवाद, खूप आभार। त्यांनी पूर्ण गाडी चेक केली आणि त्यांनी त्यांची पार अगदी प्रयत्न केले की ते मला कानातले सापडले पाहिजेत आणि ते मला त्यांच्या प्रयत्नांनी मला सापडलेले आहेत। सगळ्यांचे आभार, सगळ्यांना धन्यवाद। कानातल्यांकडे बघून असं वाटतं की खूप जुने कानातले काहीतरी एक मी 7वीला होते तेव्हा हे माझ्या मम्मी पप्पांनी हे मला बनवलेले कानातले आहेत। आज माझ्या लग्नाला 27 वर्ष होऊन गेलेली आहेत। मी 7वीला असताना माझे हे कानातले आहेत। कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज।